परकर पोलक जो प्रकार आहे परकरचा, तर तो घेतो आहे आपण आज. तो छोट्या मापासाठी जवळपास 18 बस होते. आणि कमर किंवा शीटगेअरचं माप पाहिजे आपल्याला, तर ते आहे 22. याच्याप्रमाणे आपल्याला स्कर्ट बनवायचं आहे, बरोबर. याच्यामध्ये पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे पहिल्यांदा. 1 ते 2 पूर्ण उंची लिहून घ्या. 1 ते 2 पूर्ण उंची आणि 1 ते 3 कमर घेर किंवा शीट घेराच्या तिप्पट घ्यायचे आपल्याला. वेस्ट इंटू 3 कमर घेराच्या 3 पट. म्हणजे बघा आपण हे माप कमर घेर आपला 22 आहे, 22 त्रिक 66 इंच घेतला आहे. आणि पुढं 3 ते 4 हे 1 ते 2 एवढंच घ्यायचं आहे. आणि 2 ते 4 हे 1 ते 3 एवढंच घ्यायचे आहे. याच्याप्रमाणे घेऊन आपल्याला ह्या स्कर्टला आतून अस्तर लावायचे. तर ते अस्तर ए लाईन लावायचे. आपण जो ए लाईन स्कर्ट घेतला आहे बघा, ह्याच्याप्रमाणे आपल्याला अस्तरचं कटिंग करायचं. अस्तरचं कटिंग कसं करणार आहे आपण, तर अस्तरची पूर्ण जी उंची आहे ती पूर्ण उंची घेणार 1 ते 2. पुढं 1 ते 3 कमर घेराचा 4था भाग एवढं घेणार आहे. आणि पुढं 2 ते 4 हा कपड्याचा पूर्ण पन्हा जो आहे तो घेणार आहोत. पुढं 3 ते 4 जोडणार आहोत. इथे 1 ते 5 1 इंच आणि 3 ते 5 आकार देणे. 3 ते 5 आकार देणे. 1 ते 5 1 इंच. पुढं 4 ते 6 पुढं 2 ते 4चा मध्य 7 आणि 6 ते 7 आकार देणे. याच्याप्रमाणे आपण ए लाईन स्कर्ट ज्याप्रमाणे केलं होतं त्याप्रमाणे आपण अस्तरचं कटिंग करणार आहोत. आतनं अस्तर हे आणि वरती आपल्याला प्लेटेड स्कर्ट लावायचं आहे. याला पुढे आपल्याला एक बेल्ट जोडायचा आहे. तर त्या बेल्टची साईज उंचीला बेल्ट 3.5 इंच घ्यायचा आहे. 1 ते 2 3.5 इंच आणि 1 ते 3 जो आपला स्कर्टचा कमर घेर तयार झाला आहे तेवढं घ्यायचं, डब्ल्यू एवढं. पुढं 3 ते 4 हे एवढी लांबी घ्यायची, म्हणजे स्कर्टला पुरला पाहिजे गोलमध्ये. पुढं 3 ते 4 हे 1 ते 2 एवढेच आणि 2 ते 4 हे 1 ते 3 एवढेच.
याच्याप्रमाणे आपण कटिंग करून घेणार आहोत आणि कटिंग केल्यानंतर पुढं स्टिचिंग कंटिन्यू करणार आहोत. 39च घ्यायचं. हे आपण घेतलंय 39च. एखादा इंच कमी पण चालू शकतो. वजा केलं तरी चालेल, पण आता हे फोल्ड होऊन जाईल, मग कमी होईल त्यापेक्षा. आणि 1/4 32 आहे. 8 झाला. 8 अधिक 1 इंच करून 9 झाला. इथे 9 ला मार्किंग केलं आपण. 9. इथे 1 इंच घ्यायचंय आणि राऊंड द्यायचा हलकासा. हे इथे पूर्ण 50 घेर घेणार आहे आपण, हा खाली, आणि हा 38 बॉर्डरला कुठे येते तिथं बॉर्डरला 38 पुढे वरती येते 38 आणि 37 आणि तिथून मध्यभाग करून करायचं. 37 ही पूर्ण घेराची मध्य पॉइंट घ्यायचा आहे आणि झालं. कळ हे झालं. हा, काही डाऊट आहे? 1 इंच कमी घ्यायचं. ही जेवढी लेंथ आहे ना, ही लेंथ पेक्षा 1 इंच कमी. कंटिन्यू कसं करायचं इथं कटिंग हे सरळ. आता आपण मेन फॅब्रिक कटिंग करणार आहोत. मेन फॅब्रिक घेताना सुरुवातीला उंची घ्यायची आहे. उंचीचे माप आपण टाकून घेणार आहोत. उंची 40 इंचेस आहे आणि लांबी आपण कमर घेराच्या 3 पट किंवा 4 ते 6 पट पण घेऊ शकतो. आपल्याला जेवढे फॅब्रिक मिळेल तेवढे आपण कट करून घेतलेले आहे. आपण इथे कमरेच्या जवळपास 6 पट फॅब्रिक कट करून घेतलेले आहे. म्हणजे आपलं कमरचं माप आहे 32 आणि आपण इथे 180 इंच फॅब्रिक घेतलेलं आहे. आपल्याला 6 इंच जास्त आहे ना, तर 3 इंचाचं एका साईडला कव्हर करायचं आहे. पाऊण इंचाची डाट घेतली तर 1.5 इंच एका ठिकाणी जाईल, बरोबर ना. तर 3 इंच एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला 3. हां, तर 6 इंच आपल्याला ॲडजस्ट करायचं. हा मध्य आहे. परत साईड मिडल घ्यायचं त्याचा. हे झालं अस्तरचं डाट. मागे पुढे डाट झाले का 32. हां, साठ इंचाचा टेप आहे बरोबर. हे परत 60 झालं, 120 झालं, परत 60, 180, 180 आणि हे वरचे आहेत 4 इंच.
184 करा बरं डिवाइड बाय 32 5.5 येते ना. हे 5.5चं मार्क करायचे. 5.5 आपण जेव्हा अंदाजे जोडत गेलो असतो ना तर मग कशा प्लीट्स छोट्या मोठ्या होतात ना. आणि मग कमी उरला कपडा, कमी पडला, जास्त झाला, परत खोला, ते नाही होत. म्हणून आपण एकदा मार्क करून घेतलं कि मग परफेक्ट होतात. ये जो पूरा कपड़ा है ना इसको प्लीट्स करके वो 32 करना है हमें कमर के नाप में. एक इंच सोडायचंय आणि प्लीट्स स्टार्ट करायचं. टिप घेताना ते 1 इंचाच्या पुढे नाही जायचं. म्हणजे मग कळतंय का, 1 इंच मार्क सोडून आपण करतोय. ऑर्गेन्झा कपडा असल्यामुळे थोडंसं सरकतंय. वाटतात ना. शेवटी आम्हाला प्लेन सिंगल कपडा ठेवायचा आहे म्हणून शेवटची प्लेट्स थोडीशी कमी घेऊया. ते सिंगल पाहिजे शिवण्यासाठी. बघू शकता तुम्ही 32 आले. हे यायला पाहिजे परफेक्ट. कसं वाटतंय बघा. हां एकसारखे वाटतंय. प्लेन आता आपण बेल्ट आणि झिप लावायची. ह्याला बेल्टला आपण वरती बेल्ट लावणार आहे. याला आपण कॅनव्हास लावून घेऊया. बॉर्डरचा बेल्ट असं पण आपण अटॅच करणार आहे. ह्याला सर अटॅच करून घेते. याला आधी कॅनव्हासचा बेल्ट काढूया. मस्त. अस्तर जॉईन झालेले आहे. आता आपण बेल्ट जॉईन करूया. कॅनव्हास काढणार आहे आपण. बेल्ट साठी कॅनव्हास काढतोय.
बेल्ट थोडासा मोठा घ्यायचा आपल्याला 32 पेक्षा, 36 वगैरे. इसको थिकनेस आ जाता है कैनवास की वजह से, स्ट्रेट बैठता है, श्रिंक नहीं होता. ऐसे फॉल गिरते हैं ना, वो नहीं होते. इसे देखो, अभी ये कपड़ा देखो आप और ये देखो, फर्क दिख रहा है? वो हो जाता है, रिच बन जाता है वो कपड़ा ऐसे, इसकी वजह से रिचनेस आ जाता है इसमें, है ना. आधी हे जोडते, पहिले आपण लावून घेऊ याला. सरळ बाजूनेच ठेवणार आहे आपण बेल्ट, सर्व बाजूवर असा वरून. कारण झीप लावायला फिनिश करायचं असेल ना आपल्याला, तर सरळ बाहेरूनच आत फोल्ड करायचं. हां, हा बेल्ट असं लावणार आहे आपण आता, आतमध्ये फोल्ड करून. 6 इंचावरती झीप लावणार आहे आपण. झीप लावण्यासाठी सिंगल दाब लावून घेतलाय. लावून बघायची, खेचून व्यवस्थित लागली गेली की नाही. बघा कशी फिनिश झाली बघा, अजिबात कपडा दिसत नाही. असं दिसते. हां, हे अशी झीप लागली पाहिजे व्यवस्थित. डबल सिलाई करून घेते. फिनिश करायचं ते झीपच्या आतमध्ये जे कपडा आहे. ते फिनिश कसं केलं, खाली कसं करायचं. आता ना इथपर्यंत केली ना हे अशी शिवून. आता हे दोन्ही कापड तर पकडून इथं जिथं लॉक आहे ना झीपचं, तिथून ती खाली शिवणार. हां, इथे शिवत जाणार ही खाली लास्टपर्यंत, आणि हे पण सेपरेट शिवत जाणार वेगळं वेगळं. आणि ह्याला लॉक केलं, हे कट करणार. समजलं? जिथे तुमचं हे झीपचं लॉक आहे ना, त्या लॉकपासून कंटिन्यू टिप घ्यायची, सेपरेट सेपरेट. आता घेईल बघते. झीप लावायची आलं ना लक्षात सगळ्यांच्या. ते बघते ती, तो जो पॉईंट आहे ना, तो जो आत आला तरी होणार, बाहेर गेला तरी होणार. तिथूनच कंटिन्यू शिवून गेलं पाहिजे जिथे झीप तुम्ही लॉक केली. बघा अशी झीप अशा पद्धतीने लागलेली आहे व्यवस्थित. आता आपल्याला हा बेल्ट असा फिनिश करायचा आहे. आणि
हुक टाकायचं त्याला. असं ठीक आहे. मॅम हे जीप इथून पण लावू शकतो ना आपण? इथून पण येऊ शकतो. हा इथून मी ट्राय केलं म्हणून विचारते. इथून डायरेक्ट वरतूनच. पण आता आपल्याला हे जर कमी जास्त ॲडजस्टमेंट करायची आहे ना, थोडंसं अर्धा इंच कमी जास्त ब्रिदिंगसाठी आपण थोडं मोठं पुढे हुक लावणार ना, तर मग हां परफेक्ट फिटिंग म्हणून ते ठेवले. नाही तर इथून पण लावू शकतो. हो बेल्टचं फिनिशिंग करतो. शेवटची टीप आहे बेल्टची. व्यवस्थित ही कडेनीच मारायची टीप. ही थोडीशी मध्ये गेले तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. एकदम कडेवर. हां हे घड्या पडतात, झोळ येतो बेल्टमध्ये, म्हणून आपण पिना लावून व्यवस्थित सारखं करून घेतो. पिना लावल्या की स्ट्रेट येतो बेल्ट व्यवस्थित असा. बघा आता बघू शकता व्यवस्थित आलाय. हां म्हणून पिना लावूनच घ्यायच्या शक्यतो सुरुवातीलाच. नवीन शिकणाऱ्यांनी तर डायरेक्टचा विचारच नाही करायचा, बेल्टला पिना लावूनच करायचं. हां बेल्टला हुक लावायचं. बघा आता काही कोणाला शंका आहे का आजच्या जॉबमध्ये? हां हुक आणि आय लावायचं फक्त इकडे आपल्याला. ॲडजस्टसाठी 2 हुक लावणार. इथे थोडंसं पुढे अर्धा इंचावर कमी जास्त करण्यासाठी लावू शकतो. हां साऊथ इंडियन स्कर्ट म्हणून हा फेमस आहे स्कर्ट. प्लीटेड वन वे प्लीट्स आहेत. ह्या बॉक्स प्लीट्स पण करू शकतो आपण.